पाहता पाहता श्रावणातला दुसरा सोमवार पण झालेला आहे. म्हणजे आता श्रावण महिना कुणीकडे निघून जातो आपल्याला काही कळत नाही, अगदी भराभर निघून जातो. आता सण राहतात श्रावण महिन्यात भरपूर, म्हणून श्रावण महिना अगदी पटकन निघून जातो. इथे बघू शकता छान अशी माझी पूजा वगैरे झाली होती, बेल वगैरे वाहनं झाला होता छान असा. आता आज आहे मला उपवास, तर उपवासाला मी आज उसळ वगैरे काही खात नाही, फक्त फ्रूट, चहा, दूध एवढंच घेते. नंतर इथं बघू शकता दुपारच्या वेळेला या पिल्लांचं असं काहीसं खेळणं चाललं होतं. नंतर मग इथे अहोंची पोथी वगैरे पण वाचणं झाली होती. नंतर छान अशी आरती वगैरे करून घेतली पोथीची. आता पोथी वाचल्या वाचल्या पण अगदी पॉझिटिव्ह वातावरण आपल्या घरामध्ये तयार होतं, म्हणजे खूप छान वाटतं. नंतर मग इथे मी स्वयंपाकाला लागले होते. आता आज स्वयंपाकाला मी रोजच्यापेक्षा थोडीशी लवकर लागले होते, कारण आज उपवास आहे आणि जरासं आता उपवास असला की पटकन स्वयंपाक केलेला बरा राहतो. आणि तसंही आज उसळ वगैरे काही अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे चला म्हटलं अगोदर पटकन स्वयंपाक करून घेऊया, म्हणजे आपल्याला उपवास सोडायला मोकळा. आपण इथे कुकर वगैरे झालं होतं, मग चला म्हटलं आता कुकर थंड होईपर्यंत आपण अगोदर पोळ्या टाकून घेऊया, म्हणजे बाकी काही नाही, फक्त वरणाला तडकाच द्यायचं काम राहते. मग इकडे मग छान अशा पोळ्या वगैरे करून घेतला आणि नंतर घेतला होता वरणाला तडका द्यायचा. इथे बघू शकता छान असा आपला तडका रेडी होत आहे. आता हा तडका टाकायचा आपल्या शिजलेल्या वरणामध्ये. आता हे वरण जेवढं सिंपल तेवढंच खायला टेस्टी राहते. आता माझं आणि माझ्या अहोंचं तर हे अगदी फेवरेट आहे. आता मी एवढ्या मिरच्या टाकल्या, पण त्या मिरच्या अजिबात तिखट नाहीत, म्हणून मी एवढ्याशा म्हणजे एवढ्या मिरच्या टाकल्यात. आता तुम्हाला वाटेल किती तिखट वरण केलं, अजिबात नाही. आमच्या इथे अगोदरच सगळ्यांना सपक सपकच खायला लागतं. मस्त आपलं छान वरण इथे रेडी झालं बघू शकता. नंतर मग स्वयंपाक वगैरे आवरला सगळा. देवाचं मग छान असं नैवेद्याचं ताट करून घेतलं. आता नैवेद्याचं मी देवाला ताटच करते, म्हणजे असं कोणी कोणी छोटासा नैवेद्य करते, पण मला वाटते ताटच करावं. आधी देवाला दाखवावं आणि नंतर मग कोणी पण जेवते, ज्याला अगोदर जेवायचं ते ताट घेतात मग ते. नंतर मग इथे पोथीला पण छान असा नैवेद्य वगैरे धरून घेतला. चला तर मग आजच्यासाठी एवढंच, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.